यह उचित नहीं है कि कुछ लोग जिन्हें यह बर्दाश्त नहीं है उक्त संस्था पर निराधार आरोप लगा रहे हैं, जबकि बसवेश्वर एंटरप्राइजेस गुणवत्तापूर्ण भोजन आपूर्ति करा रहा है। जब हमने स्वयं कई छात्रावासों का दौरा किया तो वहां के कर्मचारियों और छात्रों ने हमें बताया कि उक्त संस्था गुणवत्तापूर्ण सामग्री आपूर्ति कर रही है। इसीलिए दलित संघर्ष समिति के जिला समन्वयक बाबू पासवान ने मांग की है कि बसवेश्वरा एंटरप्राइजेस को भोजन आपूर्ति की अनुमति दी जाए। उन्होंने आज एक संवाददाता सम्मेलन को संबोधित करते हुए कहा कि बसवेश्वर एंटरप्राइजेस पिछले 20 वर्षों से बीदर जिले के विभिन्न विभागों के छात्रावासों में खाद्यान्न और अन्य सामग्री की आपूर्ति सुचारू रूप से कर रहा है। हालांकि पता चला है कि तालुका पिछड़ा वर्ग कल्याण विभाग के तालुका अधिकारियों ने सरकार को सितंबर 2022 में खाद्यान्न बिल में मूल्य अंतर के कारण भुगतान की गई 13,81,383 रुपए की अतिरिक्त राशि जमा करने का निर्देश दिया है। यह भी पाया गया है कि यह धनराशि पिछड़ा वर्ग कल्याण विभाग के पास ही है। विभाग ने उक्त संस्था को कोई अतिरिक्त भुगतान नहीं किया है। दिनांक 8 सितंबर 2025 को न्यायालय ने समाज कल्याण विभाग कार्यालय के दिनांक 6 सितंबर 2025 के आदेश पर रोक लगा दी है और आदेश दिया है कि कार्य आदेश के अनुसार खाद्य आपूर्ति जारी रख सकती है। दलित संघर्ष समिति के अन्य प्रमुख सदस्य ने प्रेस कॉन्फ्रेंस में उपस्थित रहे। कैमरामैन पपुराज का कवरेज। इवत्तु पत्रिकाಗೋಷ್ಠಿ ಕರೆದ ಉದ್ದೇಶ ಏನಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಇದು ನಗರ ಸಂಚಾಲಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಾಗೇಶ್ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಘಟನಾ ಸಂಚಾಲಕ ರಾಜ್ಕುಮಾರ್ ಶೇರಿಕರು, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಜಿಲ್ಲಾ ಸಂಘಟನಾ ಸಂಚಾಲಕರು ಶಿವರಾಜ್ ಲಾಡ್ಕರ್ ಅವರು, ಇನ್ನೊಬ್ಬರು ಜಿಲ್ಲಾ ಸಂಘಟನಾ ಜೀವನ್ ಬಡ್ತಾ ಅವರು ಮತ್ತು ನಮ್ಮ ರಮೇಶ್ ನಗರ ಸಮಿತಿ ಸದಸ್ಯರು ಅವರಿಗೆಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಪರವಾಗಿ ತಮಗೂ ಕೂಡ ತಮ್ಮ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ನೀವು ಇದ್ರೆ ಡೀಟೇಲ್ ಕಟ್ಟಿಲ್ಲ, ಇವ್ರ ಅಮೌಂಟ್ ಆಲ್ರೆಡಿ ಅಲ್ಲಿ ಉಳಿದಿದೆ, ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅವರಿಗೆ, ಇವ್ರ ಅಮೌಂಟ್ ಎಕ್ಸೆಸ್ ಅಮೌಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಉಳಿದಿದೆ ಅವ್ರದ್ದು, ಅವರು ಪೇಮೆಂಟ್ ಮಾಡೇ ಇಲ್ಲ, ಅವರು ಮಾಡಿಲ್ಲ, ಇವರು ಮಾಡೇ ಇಲ್ಲ। ಇಲ್ಲಿ ದರ ಪಟ್ಟಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗಾಗಿ ಅವರು ಪೇಮೆಂಟ್ ಮಾಡಿರ್ಬೋದು। ಯಾವ್ದು ಯಾಕಂದ್ರ ಟೆಂಡರ್ ಆಗೋ ಹೊತ್ತಿಗೆ ದರ ಅವ್ರದ್ದು ಅಮೌಂಟ್ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ, ಅವ್ರ ಆಗೋ ಹೊತ್ತಿಗೆ ಟೆಂಡರ್ ಅವ್ರದ್ದು ಅದು ಅಮೌಂಟು ನಾವು ನಡೆಸೋದಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತೀವ್ರಿ। ರೈಟ್ 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 देखो जी वो देखो नहीं करना बल्कि क्या भी नहीं है, ಏನಾದರೂ ಮಾಡಬಾರ್ದು ಅಂತಂಬುದು ಕಾನೂನಲ್ಲಿ ಇಲ್ಲ, ನಾವು ಖಂಡಿಸಬೇಕಾಗಿಲ್ಲ। ದಲಿತರ ಮೇಲೆ ಅನ್ಯಾಯ ಆದ್ರೆ ಮಾತಾಡ್ಬೇಕು, ಬೇರೆ ವಿಷಯ ಮಾತಾಡಬಾರ್ದೇನ್ರಿ? ಏನ್ರಿ ವ್ಯಕ್ತಿಗತ ಅಲ್ಲ ಇದು, ಕೆಲವರು ಇದು ಖಂಡನೆ, ಕೆಲವೊಬ್ರು ಖಂಡನೆ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ